हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर चालले आमच्या भाऊ बहिणीचं बरेच मी सगळे तर मी बी बरेच आहे म्हणायचं भाऊ बहिणी तुमच्या आशीर्वादाने. काही गोष्टी अशा घडतात ना आपल्या लाईफमध्ये आपल्या चुकांमुळं आहे ना. आपल्याला परत काही गोष्टी सहन कराव्या लागतात, बरोबर आहे का नाही? तसंच माझं झालं. तर भाऊ बहिणीनं मला जे गोळ्या चालू होत्या हे तर तुम्हाला माहितीच होतं, कारण की आई गेल्यानंतर लय मोठा सदमा बसला डोक्याला, म्हणजे डोक्यावर मेंदू ताण आला, मेंदूवरती माझ्या ताण आला. आणि कसं आहे माहिती आहे का, लय टेन्शन पण चांगलं नाही भाऊ बहिणी. लय टेन्शन घेतल्यानंतर आहे ना, ते टेन्शन माणसाला कुठं नेऊन पोचावताना ती सांगू शकत नाही. आणि कारण की त्या ह्याच्यामध्ये आहे ना मी जाते सध्या, कारण की आई गेल्यानंतर ना मला पण एवढं एवढं टेन्शन आलं, एवढं टेन्शन घेतलं ना. कारण की कसं आहे माहिती आहे का, जन्म आणि मृत्यू ही देवाच्याच हातात आहे, हे आपल्या हातात नाही, बरोबर आहे काय? जन्माला घालणं ही देवाच्या हातात आहे आणि मरण पण देवाच्याच हातात आहे. पण ते माणसासाठी समजून घेणं आहे ना लय अवघड असतं आणि लय कठीण पण असतं. त्याच गोष्टी माझ्यावर घडल्या. कारण की कसं असतं, एकदम आपल्या जीवातली व्यक्ती आपल्याला सोडून गेली आणि ती कायमची गेली. ती व्यक्ती परत माघारी येण्यासाठी नाही गेली, ती व्यक्ती आपल्याला सोडून कायमची गेली. मग त्याचा जी सदमा बसलेला असतो ना आपल्याला, आपल्या डोक्यावरती जी तुम्हाला सांगते ती टेन्शन आलेलं असतं ना, ती लय मुश्किल असतं त्याच्यातून बाहेर निघणं. त्या गोष्टी माझ्यावर घडल्या आणि त्या गोष्टी माझ्यावर घडत्यात पण. मग आई गेल्यानंतर तुम्हाला सांगते भरपूर म्हणजे चांगलं 10-12 दिवस ॲडमिट होती, दवाखान्यातनं बाहेर निघाली. म्हणजे मग त्याच्या आधी ॲडमिट राहायच्या आधी भरपूर असं दवाखाना केलं, पण कुठं रिझल्ट नव्हता मला भेटला. मग परत तिथं बारामतीत वाबळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले. तिथं डोक्याच्या दवाखान्याच्या मॅडम यायच्या, तिथं मला चेक करायच्या. मग त्यांच्या गोळ्यांनी माझं दुखणं बऱ्याचपैकी असं कवर होत 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 आलं. नंतर ना सगळ्यातून बाहेर येऊन मला महिन्याला म्हणजे गोळ्या चालू झाल्या होत्या, म्हणजे डोक्यावरच्या मेंदूवरच्या. तर ती गोळी खाल्ली ना तरच माझं जीवन आहे असं मला वाटायचं. आणि कंटिन्यूली गोळी चालू राहणं किंवा गोळ्या खाणं हे आपल्यासाठी, तुम्हाला सांगते, आपल्यासाठी पण धोकादायक आहे. त्याने किडन्या पण बाद होत्यात असं म्हणतात वाटतं गोळ्याने. आणि आपल्या जीवासाठी गोळी खाणं काय मला एवढं महागड नाही, म्हणजे हे नाही बरं का, माझ्यासाठी लय कष्टाचं काम नाही. मी परत त्याचा त्या विषय नाही, पण भाऊ बहिणी दवाखान्यात आहे का नाही, खोटं बोलत नाही. 2,500 ते 3,000 रुपये दर महिन्याला लागतात. पहिले तर महिन्याचं ट्रीटमेंट होतं, परत 2 महिन्याच्या गोळ्या द्यायच्या मला मॅडम. पण 2,500 ते 3,000 रुपये लागायचं. 500 रुपये त्यांची फी, 2-2,500 रुपयाच्या गोळ्या द्यायच्या. त्यामुळं आहे ना वैतागून जीव गेला होता, खरं सांगते भाऊ बहिणी, वैतागून. आणि कंटिन्यूली म्हणजे ह्या काय गोळ्या म्हणजे असं 3 महिने 6 महिने अशा खायच्या नाही त्या. मी ज्यावेळेस तिथं दवाखान्यात जाईल, दवाखान्यात गेल्यानंतर ना बरेच लांब लांबचे पेशंट आलेले असतात, त्यांच्याशी आपण बोलतो. त्यांना किती वर्ष झाली ट्रीटमेंट चालू आहे, कुणी नवीन असतं तर कुणी जुनं असतं, तर कुणी 10-12 वर्ष झालं गोळ्या खात्यात. तर एक तर लेडीज तुम्हाला सांगते, काल आमच्याच होती, आमच्याकडं म्हणजे आमच्यात माझं जे माहेर आहे ना, माझ्या माहेरकडल्या एका मुलीची नणद होती. पण ती मुलगी पण माझ्या ओळखीचीच आहे, असं नाही की माझ्या ओळखीची नाही. तिची नणद होती, ती गेल्या 25 वर्ष ती गोळ्या खाती, गेल्या 25 वर्ष गोळ्या. तर तिला कुठला सदमा बसलेला की तिचा भाऊ कार म्हणजे ॲक्सिडेंटनी त्याचा अपघात झाला होता, ॲक्सिडेंट झाला होता. आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याचा अपघात झाला, ती तिला सदमा बसला. तर त्यामुळं तिला गोळ्या चालू झाल्या. तर तिला अजूनपर्यंत गोळ्या आहेत त्या चालू. आणि ती मला काल म्हणत होती की गोळ्या हीच माझं जीवन झाले, कारण की मला गोळीशिवर जमतच नाही. गोळी खाल्ली तरच माझं जीवन आहे, नंतर माझं जीवन नाही, कारण की लगेच त्रास चालू होतो. तर ह्या गोष्टी अनुभवण्यासाठी भाऊ बहिणीने मी पण म्हणजे मी हे मान्य करते की चुकी ही माझ्याकडूनच झालेली आहे. कारण की मला जी गोळ्या चालू होत्या 2 महिने
2-2 महिन्याचे, कारण की माझं पूर्ण ट्रीटमेंट संपत आलं होतं. मला 4-5 म्हणजे अशा 5-6 गोळ्या चालू होत्या मला महिन्याला. पण त्या गोळ्या मला अशा कमी करत 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 आणल्या होत्या ना. अक्षरशः माझी एका गोळीवरच मी आली होती. मला सकाळची अर्धी गोळी खायची होती आणि संध्याकाळची एक गोळी खायची होती. का माझं पूर्ण शरीर असं बधीर झालंय बघा. मला आहे का नाही असं अंग आहे का नाही मला जाणवतच नाही. पूर्ण माझं इकडं बधीर आहे, इकडं बधीर आहे. आणि कानाचं पडदं माझ्या बसते ते, म्हणजे असं मला चेहरा नसल्यासारखं, मला शरीर नसल्यासारखंच झालंय. आणि त्यात माझी शुगर पण कमी होती. शुगरची जी लेवल आहे ना ही कमी होती माझी, असं मला डॉक्टरांनी. भुईटे हॉस्पिटल म्हणून बारामतीचं मोठं हॉस्पिटल आहे, हार्ट स्पेशलिस्ट आहे ती. तिथं सुद्धा मला निघून काल म्हणजे आम्ही आलो ना. कधी आलो आम्ही? काल नाही आलो, परवा दिवशी आलो. परवाच्या रात्री आलो. काल आम्ही दवाखान्यात गेलो. आवीनं आणि बहिणीच्या पोरांनी मला इथं आणलं, पृथ्वी म्हणून तुम्हाला आता माहितीच आहे. त्याने मला आणून, कारण की आवीला म्हणलं की तू कसल्या परिस्थितीमध्ये मला घेऊन चल म्हणलं. तर त्या आवीच्या बी गाडीचं काय कुठं झालं हे तुम्हाला सांगेन भाऊ बहिणी पुढल्या व्हिडिओमध्ये. पण सध्या ही मी माझं सांगते. मग त्याने आम्ही आलो परवाच्या दिवशी. काल दवाखान्यात गेलो. अक्षरशः झोप लागत नव्हते. अंग नुसतं थरथर थरथर कापायचं, म्हणजे अचानकच अंग थरथर कापायचं, चक्कर यायची. आणि परत तुम्हाला श्वास घेण्यासाठी त्रास व्हायचा. भरपूर काय गोष्टी माझ्याबरोबर होत होत्या. भुईटे हॉस्पिटलला गेलो, तिथं मला सगळं चेक केलं तर माझं छातीचं ठोकं व्यवस्थित होतं. NCची पट्टी काढली, ती बी नॉर्मल निघाली. BP नॉर्मल निघालं म्हणजे माझी शुगर कमी निघाली तिथं. ती शुगरची लेवल कमी आहे म्हणून. मग तिथं मला एक कॅडबरी खायला सांगितलं, कारण की मी जेवण नव्हतं केलेलं आणि तशाच गोळ्या खाल्ल्या होत्या. कारण की मी 2 महिने गोळ्या नव्हत्या खाल्ल्या मेंदूवरच्या, आणि ती अचानक मला त्रास व्हायला लागला म्हणून मी गोळ्या खाल्ल्या 2. एक तिथं छातीमध्ये ओढून धरता त्याची, आणि दुसरी डोक्यावरची गोळी. मग तर मला जास्तच असं फिरल्यासारखं व्हायचं. मग माझे शुगरची लेवल कमी दाखवली, तर शुगर माझी कमी होती. परत त्या दिवशी रात्री घरी येऊन झोपली तर मला झोप नाही, रात्रभर मला झोप नाही. एवढी माझ्या जीवाची नुसती घालमेल चालली होती. आम्ही छातीची पट्टी काढली. सगळं नॉर्मल निघालं, पण त्रास तर होतोय पण ती इकडे मेंदू हल्लेला आहे त्याने हा त्रास होतोय मला. म्हणजे जसं आपलं ही मेंदू सांगल की असं असं होतंय तसंच होतंय. पण त्रास तर मी जाणवते, त्रास तर मला होतोय भावा बहिणींना. तर हो, शुगर म्हणजे साखर आहे ना, साखर कमी म्हणून मी काल तिथं साखर घेतली. साखर खाल्लं की तर एवढं तेवढं बरं वाटायचं मला. काल दवाखान्यात गेलो होतो. मग काय झालं तुम्हाला सांगते. चांगलं 1-1.5 महिना आहे ना मी गोळ्याच खाल्ल्या नाहीत्या. म्हणून जी मला त्रास पहिला होत होता, म्हणजे मला कसं वाटलं माहिती आहे का, मी आता मला काही त्रास होत नाही, मी आता क्लिअर झालेले आहे, मला काय होऊ शकत नाही, कारण की मी पहिल्यासारखी नॉर्मल झाली. असा माझा ग्रह झाला. पण त्यासाठी मी 1-1.5 महिना आहे ना गोळ्याच खाल्ल्या नव्हत्या. 1-1.5 महिना गोळ्याच खाल्ल्या नव्हत्या. आणि गेल्या ह्या 8 दिवसात आहे ना मला एवढा त्रास व्हायला लागला ना मला. मी अनेक वेळा, आणि त्यात मी तुम्हाला सांगते, मी व्हिडिओ सुद्धा बंद केलेला आहे. मी व्हिडिओ सुद्धा काढत नव्हती किंवा काय माझं लक्षच लागत नव्हतं कशावरती इतका. कारण की माझा श्वास, मला आता बी बोलता आहे ना, माझा श्वास म्हणजे इथला आहे ना, इकडं तोंडात असं श्वास घेत नाही, खालून इथं नाकातनं श्वास घ्यायला नाही. दोन्हीकडं मला श्वास घेता त्रास होतो, मला श्वास घेता येत. आणि पूर्ण आहे का जिभे पाणी पूर्ण, म्हणजे असं जिभे पाणीच नाही, सारखी अशी कोरड पडते असं होतंय माझ्या बरं. तर मी गोळ्या बंद केल्या, त्यामुळे मला त्रास सहन करावा लागला. नाही तर पूर्ण दुखण्यातनं तुम्हाला सांगते कवर होत आली होती. पण माझ्या गाढव चुकीमुळं मला हे परत हे करावं लागलेलं. आणि ह्या वेळेचा त्रास जी एवढा होतोय ना मला सहन सुद्धा खायला. आता मी सकाळपासून रात्री, म्हणजे कारण की आता मला झोपीच्या गोळ्या दिलेल्या आहेत, त्या झोपीच्या गोळ्या म्हणजे कंटिन्यूली झोप लागते एका रात्री. आणि त्यात तुमचं दाजी, आता मी इकडे आहे माझ्या तुमच्या दाजीच्या घरी, म्हणजे मी सासरे आहे बरं का भावा बहिणीनं, कारण तिथनं दवाखाना मला जवळ आहे.
तर रात्री तुमचं म्हणजे सकाळी मला तुमचं दाजी म्हणत होते की योगिता तू रात्री चांगली झोपलीस म्हणजे उठली नाही काय नाही किंवा तुला त्रास पण झाला नाही. म्हणलं कशी उठणार, मला जर झोपीच्या गोळी चालू आहे तर मी कशी उठणार, उठूच शकत नाही ना मी. तर आता हे काल मला ह्या मॅडमनी गोळ्या दिलेल्या आहेत. आता इथून परत माझं ट्रीटमेंट चालू झालेलं आहे. म्हणजे 1 वर्ष माझं पाण्यात गेलं, 1 वर्ष जे माझं गेलं नाही पाण्यात गेलं. आता पुरे परत माझं ट्रीटमेंट चालू झालेलं आहे. कारण की एक जरी गोळी चुकली ना तरी परत ट्रीटमेंट घेतात त्या मॅडम. कारण की त्रासच होतोय त्यात, त्यांची बी काय चुकी नाही. मला इतका एवढा त्रास झाला ना मी सांगू शकत नाही एवढा त्रास. कारण की ह्या त्रासाला नाही ना मी झुंजत होते. असं वाटायचं की काहीतरी खाऊन जीव द्यावा, औषध पिऊन जीव द्यावा, इतकं मला त्रास सहन होत नव्हता मला, इतका मला त्रास होत होता. आणि डोकं हे माझं अजून पण डोकं लय दुखतंय. पण चला म्हणलं एक व्हिडिओ बनवावा, काल आवेना तिथं दवाखान्यापासून व्हिडिओ बनवलेला होता. आणि काय गोष्टी कसं सोशल मीडियावरती आहे म्हणल्यानंतर ना काय तेवढंच कुठेतरी भाऊ 4 पैशाची मदत पण होती. आणि जे आपल्याला काय सुख दुःख आहे हे पण तुमच्यावर शेअर करत असतो. तर हे नाकातला ड्रॉप आहे सारखं हा का असं होतं श्वास घ्यायला तर. आणि हे होतंय केवळ ही केवळ जी ह्या सगळ्या गोष्टीची जड कुठली आहे माहिती आहे का, टेन्शन. टेन्शन होतंय मला हे असं, पूर्ण शरीर गार पडतंय, झोप जास्त लागली. झोपीची गोळी आहे दिसत नाही बरं का तुम्हाला. हे आहे झोपीची गोळी, झोपीची गोळी दिली. हो, त्यातली एक रात्री खाल्ली होती. ही सूज जडपणा आळस वाटल्यास म्हणजे ही अर्धी गोळी खायची. ही चक्करची गोळी आहे. चक्कर येत होती ना मला, हातपाय थरथर कापायचं आणि नुसती चक्कर मला सुटली होती. असं व्हायचं मला. चक्कर, हातपाय थरथर कापायचं, डोकं दुखायचं. म्हणजे अजून पण होतंय बरं का मला, नाही असं नाही. पण रुपयातलं 4 आणे का होईना मला ह्या गोळ्यांनी थोडा फरक पडलाय. म्हणजे श्वास माझा कंटिन्यूली असं अडकत होता ना, ती श्वास घ्यायला मला म्हणजे श्वास यायला लागलाय थोडा थोडा. आणि हातापायातल्या मुंग्या कमी झाले ते. कधीतरी पण असं कंटिन्यूली झोपूनच होते मी. त्या गोळ्या काय आम्हाला काल भेटल्या नाही. त्यातल्या 2च माझ्या पहिल्या गोळ्या शिल्लक होत्या, तेच मला दिल्या त्या गोळ्या आणायच्या ते. आता ही आज संध्याकाळपासून घ्यायची ही मेंदूची गोळी आहे. मेंदूची गोळी आहे. तर मला आता 10 दिवसाने दवाखान्यात बोलावलंय, तर मला 10 दिवसाने दवाखान्यात जायचं. हे विक्स गोळ्या आहे, त्या तोंड सुटतंय माझं. असू द्या, कसं असतं माहिती आहे का, ज्यावेळेस माणूस चुका करतो ना त्या चुकातूनच चुकांचा अनुभव घेऊन जीवनात परत चुकी करायची का ना करायची त्या गोष्टी ध्यानात धरतो. तशीच ही चुकी मी माझ्याकडं झाली आणि त्याची परफेक्ट बी मला करावी लागली चांगल्या पद्धतीनं. पहिल्यापेक्षा जास्त मला त्रास व्हायला लागला. तर चला आता काही त्या गोळ्या औषधं जाऊ. तसं तर मला ॲडमिट व्हायलाच मला सांगितलं होतं बघा काल. काल मला सांगितलं होतं की ॲडमिटच व्हा. पण आता कसं आहे माहिती आहे भाऊ, ॲडमिट व्हायचं म्हणलं तर काय तिथं थोडा खर्च लागत नाही. दिवसाचं खाटाचं भाडंच आहे 3,500 रुपये. आणि तर काय सांगायचं, तर हे दवाखानाच कसा कसा केलाय ते आमच्या जीवाला माहिती आहे. बरोबर आहे ना, दवाखानाच कसा केलाय ते आमच्या जीवाला माहिती आहे.
पण असू द्या, ती कसं असतं, परमेश्वर आपल्या त्यातनं वाट दाखवणारा असतो, मदत करणारा बी असतो, बरोबर आहे. तर घ्या मग सगळ्यांना फक्त काळजी भेटा पुढल्या डिझाईन.